ओरो बाप रे बाप. अगं का सुंदर दिसतेस. गबरे अगं खरंच खूप सुंदर दिसतेस तू. थँक्यू. तिकडे आमच्या सोबत सावेकरांकडे आली असतीस तर मजा आली असती. म्हणजे अगं म्हणजे आम्ही सगळे पाच परतवणीच्या कार्यक्रमासाठी चाललोय ना तिकडे सावेकरांकडे. तर मला वाटलं की तू पण येतेस आमच्या सोबत. इतकी छान नटून पण ठीक आहे हरकत नाही. हा मला सांग बाय द वे तू कुठे चाललीस. अरे असं काय करतोस. मी तुमच्या बरोबरच येते सावेकरांकडे. छे काय काही काय बोलतेस. मी नाही म्हणत. अरे खरंच मी तुमच्या बरोबरच येते तिकडे. कसं शक्य आहे. म्हणजे तू इतकी छान नटून सावेकरांकडे येतेस. म्हणजे 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 इकडे सांगतो तुला. अरे मला एक सांग आपण इतकं छान नटतो वगैरे कधी नटतो. कधी एखाद्या खास ठिकाणी जायचं असेल तर एखाद्या खास व्यक्तीला भेटायचं असेल. सावेकर तुझे कधीपासून खास झाले. नाही मला सांग ना कधी धड मानपान नाही. प्रीती वहिनी तर तुला अजिबात आवडतच नाही. सकाळी सकाळी कॉलवर निमंत्रण दिलं तुला. मला वाटलं तू येणारच नाहीयेस. आणि जरी आलीस तरी आपली काहीतरी साधी साडी विडी नेसून येशील. उगाच मला आत्ता बोलतेस फसवतेस ना मला. काय ए करू नकोस. खरं सांग कुठे चाललीस. मैत्रिणींकडे चाललीस का काय किटी पार्टी वगैरे काय. तू मुद्दा म्हणते आज देतोयस ना. मला कळतंय मला. अगं 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 का मुद्दा म्हणून त्रास देऊन मला सांग नाही. पण ना इतकी सुंदर दिसतेस तू. प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की तुझी इतकी सुंदर नटली आहेस ना ते सावेकरांकडे जाण्यासाठी सूट होत नाहीये. म्हणजे काय. मला असं वाटलं की ही साडी सावेकरांकडे जायला योग्य आहे म्हणून मी नेसले. तू खरंच ही अशी नटून येणार आहे सावेकरांकडे. सारखे सारखे तेच प्रश्न विचार नको मला. अच्छा 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 आता माझ्या लक्षात आलं. तू इतकी छान नटून थटून सावेकरांकडे यायला तयार झालीयस याचाच अर्थ तुझ्याही मनात आतल्या आत कुठेतरी सावेकर तुझे पण खास होत चालले वाटत. नाही, हट. नाही 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 काही हरकत नाही काही हरकत नाही. अरे शेवटी तू मुलाकडची आहेस. मुलीकडचे आपली कशी खातिरदारी करताय हे बघायला तर तुला यावंच लागेल ना. इथे बसून तुला थोडीच करणार. बरोबर बरोबर ना. गप्प बस रे. मी स्वराजची आत्या असते ना तरी सासू पण आहे. अरे आहेच माझ्या वहिनीची ढासू सासू. सुनू इशे डोळ्यातली घाण नको लो मला. ए डोळ्यातली घाण नाही ती काळी टीट लावतोय तुला मी. काजळ घालतोस का तू. ए सुनू माझ्या भावना समजतात. अगं बाई, सुनू इतकी सुंदर. तुला सांगतो हा. सावेकरांच्या बायका आहे ना सगळ्या एकीकडे एकीकडे. मेरी प्यारी सुलू मेरी बड़ी सुलू मेरी टौका सुलू मेरी प्यारी सुलू. बास बास कळलं मला. मी टोका येते. जा आता. अरे जा. काही म्हणसुल हळूहळू रुसत फुगत का होईना तू दादाचं लग्न मान्य करायला लागलीस. दादाच्या सगळ्या कार्यक्रमाला यायला लागलीस. आतापर्यंत आईची उणीव करेक्ट भरून काढतेस तू. काय चाललंय ग तुम्हा मायलेकींचं. ते जयश्री ताईंना काय गरज होती त्यांना आमंत्रण द्यायची. इतका कसला पुळका आलाय ग तुझ्या आईला. आई हरकत काय. हरकत काय. आई मानपान वगैरे हे सगळं सुरुवातीला होत असतं आणि तुम्हीच मला सांगा आपण जर सगळ्याच गोष्टींसाठी नाही म्हणत राहिलो तर त्यांना आपल्यावर संशय नाही का येणार. मग तसंही 2-4 दिवस घरी जात येणार आहे म्हणून मी खूप खुश आहे. हेच खटकतंय मला. तू खुश आहेस. तुझी आई खुश आहे. या घरातले सगळेच खुश आहेत. फक्त मी त्या गायकवाडांना कसा धडा शिकवता येईल ह्याचाच विचार करते दिवस रात्र. आई मी पण तोच विचार करते. हो ना मग आत्ताच्या आता तुझ्या आईला फोन लाव आणि हे सगळं कॅन्सल करायला लाव त्यांना. आई
ज्यांनी आपल्याकडून सगळं हिरावून घेतलंय त्यांचं मानपान करायची, त्यांना खाऊ पिऊ घालायची काय गरज आहे? लाव फोन, आत्ता फोन लाव. आई ऐका ना प्लीज, शांत व्हा, जरा धीर धरा. हे बघा, आत्ता असं कुठलंही पाऊल उचलू नका ज्याने पुढे जाऊन घोळ होईल. आणि मी तुम्हाला बोलले होते ना की आपल्याला सुरुवातीला थोडंसं गोड गोड बोलावं लागेल, छान छान वागावं लागेल. आपल्याला गोड बोलूनच काटा काढायचा आहे ना, हेच करायचं आहे ना. आणि आत्ताचं जर म्हणत असाल ना तर प्लीज असं काही करू नका ज्याने प्रॉब्लेम क्रिएट होईल आणि माझं घरी जाणं कॅन्सल होईल. मला असं काही झालेलं नको. आधीच त्या स्वराचं तोंड बघून बघून ना वैताग आलाय मला. त्याच्याशी छान छान वागा, गोड गोड बोला, पुढे पुढे करा. आई 2 दिवस घरी गेले ना तर या सगळ्या नाटकांपासून लांब राहता येईल मला. प्लीज. अगं आई 2 दिवस म्हणजे फक्त 48 तास. आणि 48 तास असेच. एक्झॅक्टली 48 तासात मी तुमचं काही महत्वाचं असेल तर मी नंतर येतो. अहो तुमचीच खोली आहे. मी असंच आलेली. आई मी बॅग भरते. हो हो, मदत करत होते मी. आई तुम्ही तुमची बॅग भरा, आपल्याला निघायचं आहे ना. हो, लवकर भरा. मी पण बॅग भरते. हा स्वराज सारखा सारखा हिच्या जवळजवळ का करत असतो? आणि या प्रीतीला पण मला बाहेर काढायची काय गरज होती? ही प्रीती मला सांगते तशी वागेल ना की बदलेल? नाही मी घालतो ना व्यवस्थित गडी. मी देतो घालून तुम्हाला. जायलाच हवं का? हां घरी जायलाच हवं. हो, म्हणजे आईने बोलवले ना, मग जावं लागेल. नका ना जाऊ, म्हणजे बोर होईल मला 48 तास. काय करणार ना मी पण. आपण असं करूया ना, आपण कार्यक्रमाला जाऊया आणि कार्यक्रम संपला की परत येऊ. म्हणजे आई पण खुश, तुम्ही आलात म्हणून मी पण खुश. नाही अहो, तुम्ही येणारच आहात ना, मग मी जाते. मग मी पण बॅग भरायला घेऊ का? नाही अहो, सगळे असतील ना तिथे. ऐका ना, नका ना जाऊ, थांबा ना. नाही, आईला सांगितलंय मी येते म्हणून. खरंच बोर होईल मला 2 दिवस. तुम्ही थांबला असतं तर बरं वाटलं असतं. थांबा ना. नाही